नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन मिळणार आहे आणि या संदर्भात आज रोजी शासनाने जी-आर निर्गमित केलेला आहे आणि या 50,000 प्रोत्साहन योजनेत नवीन बदल करण्यात आलेले आहे. यासाठीचं शुद्धपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेलं आहे. सविस्तर माहिती काय आहे शासन निर्णयामध्ये समजून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही पाहू शकता, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना बाबत शुद्धीपत्रक करण्यात आलेलं आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून दिनांक 5 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर यामध्ये काही शुद्धीपत्रक करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये योजनेत काही बदल आहे. तर हे बदल काय असणार आहे, तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तर जे काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ या ठिकाणी देण्यात येते, हे आपल्याला माहीतच आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पिकासाठी एक आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्यास माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील 29(1) च्या तरतुदीनुसार उक्त योजनाच्या दिनांक 29/7/2022 च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील 3 यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीत खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. तर आता हे बदल काय आहे, अशा पद्धतीने हा बदल असणार आहे. याचा जो काही शासन निर्णय आहे तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. 50,000 प्रोत्साहनाचा जो काही मिळणारा मार्ग होता तो आता मोकळा झालेला आहे. तर अशा संदर्भात आता कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील 50,000 प्रोत्साहन या ठिकाणी मिळू शकतं. याबाबत हा जी-आर आहे आणि या योजनेचा जी-आर म्हणजे 50,000 प्रोत्साहनाचा जो जी-आर आहे हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही या योजनेचा जी-आर जो आहे हा सविस्तर वाचू शकता. तर हा जी-आर वाचणे देखील खूप महत्त्वाचं आहे की नेमकी योजनामध्ये काय बदल केलेले आहे, शुद्धीपत्रक काय आहे आणि याची सविस्तर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हा जी-आर तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा हा जी-आर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला grmaharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.